नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भारतामध्ये हिंदू धर्मात मृत्यूनंतर शरीराचं दहन करण्याची जी एक परंपरा आहे, त्यासाठी सर्वसाधारणपणे आपण पाहतो की लाकडांचा वापर केला जातो. सध्याच्या काळामध्ये गॅस दाहिनी किंवा विद्युत दाहिनी यांचाही वापर होताना आपल्याला दिसून येतो. मात्र आजच्या गाठीभेटी या कार्यक्रमामध्ये आपण एका नवीन अशा उपायाचा सुद्धा विचार करणार आहोत आणि तो म्हणजे गायींच्या शेणापासून बनवलेल्या ज्या गोवऱ्या आहेत त्यांचा वापर शरीराच्या दहनासाठी मृत्यूनंतर करता येऊ शकतो. असा एक नवीन उपायसुद्धा आलेला आहे आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या विशेष पाहुण्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. मी स्वागत करतो प्रशांत हरताळकर यांचं. नमस्कार. नमस्कार सर. सर्वप्रथम त्यांची ओळख करून देतो, नंतर आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. प्रशांत हरताळकर हे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री आहेत आणि विदेश विभागाचे सचिवसुद्धा आहेत. आणि त्यांच्याकडून आपण ही जी उपाययोजना आहे, नवीन हा जो उपक्रम आहे त्याविषयी जाणून घेऊया. प्रशांत सर, काय सांगाल, हा जो एक ज्याला गोकाष्ट असं सुद्धा म्हणतात किंवा गोवऱ्यांचा वापर करून आपण दहन जे आहे ते करू शकतो मृतदेहाचं? एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे दोन उद्देश असतात. एक, सामाजिक परिवर्तन घडवणं, त्यासाठी सामाजिक संघटना असतात. त्यामुळे प्रत्येक सामाजिक संघटनेचं हे कर्तव्य आहे की त्यांनी सामाजिक परिवर्तन घडवलं पाहिजे. हिंदू समाजाची ओळख आहे की हिंदू समाज हा युगानुकूल सतत परिवर्तनशील आहे. त्यामुळे बदल करणं हे आमचं वैशिष्ट्य पण आहे आणि ते युगानुकूल बदल करणं. दुसरं एक आहे की ज्यावेळी आम्ही समाजाचं काम करतो त्यावेळी समाजामध्ये ज्या रूढी आहेत आणि परंपरा आहेत त्याचा विचार करतो. मग काय टिकलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे. तर आमच्या ज्या हिंदू धर्मातल्या परंपरा आहेत, ह्या परंपरा खूप शास्त्रशुद्ध आहेत. ह्या परंपरा टिकल्या पाहिजेत. ह्या सगळ्या कालोचित असतात. यामध्ये कालांतराने काही रूढींचा शिरकाव होतो. तो कसा होतो हे सांगणं कठीण आहे, याला खूप मोठा कालावधी लागतो. परंतु परंपरा आणि रूढी ह्या दोन्ही वेगवेगळ्या करणं आणि परंपरा टिकल्या पाहिजे, युगानुकूल रूढींमध्ये परिवर्तन आणलं पाहिजे, हे पण सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य असतं. ह्याच दृष्टीने आपल्या हिंदू धर्मामध्ये जो हा अंत्यसंस्काराचा विधी आहे हा शास्त्रसंमत आहे आणि शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, स्मृतींमध्ये याबद्दलचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे विविध पद्धतीने. तर आपण असं म्हणू शकतो की हे वेदोक्त आहे. म्हणजे किती काळ आधीपासून आहे तर हे सांगणं कठीण आहे. तर हा वेदोक्त आहे आणि आधीपासून आमच्या हिंदू धर्मामध्ये शवदहन करतात. तर ही जी शवदहनाची अंत्यसंस्काराची जी पद्धत आहे ही शास्त्रीय आहे. भगवद्गीतेमध्ये म्हणतात, वासांसी जीर्णानी यथा विहाय. मृत्यूकडे आम्ही कसं बघायचं, इतका मोकळेपणा तुम्हाला कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये दिसणार नाही. तर माणसाचं शरीर आणि कपडे ह्याचं जे नातं आहे, कपडा फाटला तर आपण दुसरा कपडा शिवतो. इतक्या सहज सोप्या भाषेमध्ये हा आत्मा दुसरं शरीर घेतो, धारण करतो. इतक्या सरळ शब्दामध्ये आमच्याकडे सांगितलेलं आहे. तर असं अनेक श्लोकांमधून हे स्पष्ट करता येऊ शकतं. त्यामुळे दहनाची पद्धती खूप शास्त्रीय आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये, वर्तमानामध्ये एक सांगू शकतो की सगळ्या जगामध्ये की हिंदू धर्माची ही शास्त्रातली सत्यता त्यांना पटली आहे. आणि म्हणून आज अमेरिका असेल, युरोप असेल किंवा जगातले जवळपास 78% ख्रिश्चन हे आता शवदाह करतात, अंत्यसंस्कार करतात. ज्या एका काळामध्ये कधीतरी एक बडोद्याची राणी ही लंडनला ज्यावेळी तिचा मृत्यू झाला आपल्या मुलीकडे गेल्यानंतर, तर त्या ठिकाणी तिथेच अंत्यसंस्कार करावा लागला. ती हिंदू होती आणि म्हणून तिथल्या टेम्स नदीच्या किनाऱ्यावर परवानगी घेऊन, कारण ती राणी होती, तर परवानगी घेऊन तिचा अंत्यसंस्कार केला.
त्यावेळी तो अंत्यसंस्कार बघायला टेम्स नदीवर लाखो इंग्रज आले होते. लंडनमधले लोक बघायला आले होते की कशा पद्धतीने अंत्यसंस्कार करतात. त्यावेळी त्यांना ही पद्धत खूप क्रुएल वाटली की ती शरीर जाळतात ही पद्धत त्यांना क्रुएल वाटत होती. पण लंडनमधलं ते त्यावेळचं पहिलं क्रेमेशन होतं, पहिला अंत्यसंस्कार होता. पण आज जर आपण गेलो तर लंडनमध्ये अख्खं लंडन आता क्रेमेशन करतं, सगळेजण शरीर जाळतात. म्हणजे आमच्या हिंदू धर्मातली जी श्रेष्ठता आहे ती त्यांनी आत्ता मान्य केली. आणि म्हणून 1967 साली त्यावेळचे तत्कालीन जे पोप होते त्यांनी एक जाहीरनामा काढला, प्रोक्लेमेशन त्यांनी काढला आणि त्यात सांगितलं की ख्रिश्चन कॅन क्रिमेट, म्हणजे ख्रिश्चनसुद्धा आता अंत्यसंस्कार करू शकतात. आणि तेव्हापासूनच म्हणूया आपण की जगातले जवळपास 78% ख्रिश्चन हे आता अंत्यसंस्कार करतात, शरीर जाळतात, दहन करतात. जगामध्ये मार्मोज आहेत, बौद्ध आहेत किंवा यहुदी आहेत, आणखीन काही जुन्या प्रिमेटिव्ह ट्राईब्स आहेत. ह्या सगळ्या आता जवळपास ख्रिश्चन हे अंत्यसंस्कार करायला लागलेले आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे की इराण आणि इराकमध्ये मी ज्यावेळी प्रवासाला गेलो तर मी जगामध्ये फिरताना क्रिमेटोरियममध्ये जातोच की तिथे ही पद्धत कशी आहे, काय करतात. तर आता 3% मुसलमानसुद्धा या देशांमधले हे परिवर्तन स्वीकारतात आहेत. जगामधलं हेच आश्चर्य असतं की मुसलमान परिवर्तन स्वीकारतो, पण त्यांना परिवर्तन स्वीकारणं भाग आहे. कारण जगामधली 1/3 जमीन ही राहण्यासाठी आहे, ती गाडण्यासाठी नाही आहे. आणि एकदा जमीन जर गाडण्यामध्ये आपण खर्च केली तर आज राहायला जागा नाही. आणि म्हणून ग्रेवयार्ड, दफनभूमी किंवा स्मशानं पूर्वी गावाच्या बाहेर होते, आता ती गावामध्ये आलेली आहेत. आजूबाजूला सगळ्या कॉलनीज तिथे डेव्हलप झालेल्या आहेत, कारण लोकांना राहायला जागा नाही. दुसरं की दफन करणं आणि जाळण्यात फरक काय पडतो. समजा दफन केली भूमी, एक तर ती एकदम आयडल होऊन जाते, त्या जमिनीचा उपयोग होत नाही. दुसरं, शरीर पुरल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये जवळपास 75% ते 80% पाणी आहे. आता तुम्ही कितीही मीठ टाकलं तरी बॉडी ती बर्स्ट होणार, फुटणार बॉडी. आणि त्या बॉडीतलं 80% पाणी हे खाली जमिनीमध्ये जाणार. जमिनीमध्ये कुठे जाईल तर हे स्वाभाविकपणे खालच्या ग्राउंड वॉटरमध्ये ते मिसळेल. पूर्वी इतकं फिल्ट्रेशन जमिनीच्या ज्या प्लेट्स होत्या ते पण आता बदलत चाललेलं, त्यामुळे फिल्ट्रेशन पण त्या प्रमाणात होत नाही. आणि हे सगळं विषारी पाणी जे टॉक्सिक असतं खूप, हे सगळं पाणी त्या ग्राउंड वॉटरमध्ये मिसळतं. आपण बोअर करतो तेच पाणी आपण पुन्हा घेतो, जे अत्यंत अशास्त्रीय आहे, अशुद्ध आहे, विषारी आहे. असं कधी व्हायला नको. दुर्दैवाने अमेरिकेमध्ये, लंडनमध्ये याच्यावर शोध होतात. तुम्ही जर वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला याच्याबद्दलचे शोध दिसतील. पण आमच्या भारतामध्ये याही गोष्टीकडे राजकारण म्हणून बघितलं जातं की त्याच्यातून मुसलमान आणि ख्रिश्चन, विशेषतः मी स्पष्टच म्हणतो, हे अल्पसंख्याक नाराज होतील आणि म्हणून याच्यावर म्हणजे कोणतेही संशोधन पण आमच्या देशामध्ये करत नाहीत. तर माझी या निमित्ताने तुमच्या माध्यमातून पण सरकारला विनंती आहे की त्यांनी या क्षेत्रामध्ये संशोधन करावं. मी तुम्हाला सांगतो एक विचारायचे की तुम्ही कुठल्याही मुंबईतल्या ग्रेवयार्डमध्ये जाऊन या, दफनभूमीत जाऊन या, अर्धा तास तुम्ही थांबा आणि आल्यानंतर तुमची पॅन्ट लॅबॉरेटरीमध्ये तुम्ही चेकिंग परीक्षणाचा द्या. इतक्या मोठ्या प्रमाणात तिथले किटाणू तुमच्या अंगावर चढतील, हे कुठलं हायजेनिक आहे. आता हे जगामधलं हे संशोधन लोकांना कळतं आहे, आपल्या देशातही कळण्याची आवश्यकता आहे. त्यांनी परिवर्तन करण्याची गरज आहे. याला मी समाज परिवर्तन म्हणतो. हळूहळू त्या देशाकडे आपण गेलं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे आता हे जे गोवऱ्यांचा जो वापर होणार, तर लाकडांचा वापर झाल्यामुळे स्वाभाविकच पर्यावरणामध्ये प्रदूषण पसरतं किंवा झाडांची जी काय सध्या आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जंगलं जी आहेत ती नष्ट होत आहेत, तर ते टाळण्यासाठी कुठेतरी आपण हा पर्याय जो आहे तो शोधलेला आहे. तर हा किती कशा प्रकारे हा उपयुक्त आहे झाडांच्या पेक्षा किंवा विद्युतदाहिनी आणि गॅसदाहिनी यांच्यापेक्षा सुद्धा. बघा, आपल्या देशामध्ये जवळपास सरासरी 1,10,00,000 लोक दरवर्षी मरतात. त्यापैकी 20% लोक, आपण म्हणूया 15 ते 20% लोक ही विद्युतदाहिनीवर जात असतील किंवा त्यांचं आजही दफन होत असेल.
सरासरी आपण म्हणू शकतो की 85 ते 90 लाख लोकांना जाळतात. त्यापैकी 70 ते 75 लाख लोकांना लाकडांवर जाळतात. आता लाकडावर दहन करणं ही आपली परंपरा आहे. पण ती लाकडावर जाळणं किंवा अन्य कशावर दहन करणं ही रूढी आहे. याच्यात आपल्याला बदल करता आला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत, त्यात बदल केले पाहिजेत. आता या 70-80 लाख लोकांना जे आमच्या इथे दहन करायला लाकूड वापरतात, त्यासाठी 2.5 कोटी झाडं लागतात. दरवर्षी 2.5 कोटी झाडांची कत्तल आम्ही करत असतो या कामासाठी. अन्यही कामासाठी होते. झाडांचा इंडस्ट्रियल उपयोग आहे, फर्निचर बनवण्यासाठी आहे, पेपर बनवण्यासाठी आहे. आपण झाडांचा कमीत कमी वापर कसा करायचा आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. मग आमच्या धर्मामध्ये जो एक चांगला विधी आहे, जो जगामध्ये आता सर्व मान्य आहे, त्याच्यात परिवर्तन आणण्याची गरज आहे. आणि म्हणून झाड वाचवलं पाहिजे, पर्यावरण वाचवलंच पाहिजे. ते पंचमहाभूतांपैकी एक आहे. पर्यावरणाला आपण पंचमहाभूतच म्हणतो ना. बरोबर. तर त्याचं रक्षण केलं पाहिजे. ते खरं धर्मशिक्षण आहे, ती खरं धर्माची पूजा आहे. आणि म्हणून ही जी 2.5 कोटी झाडं आहेत, बघा गंमत वाटेल, देशात 130 कोटी लोक आहेत समजा. आता हे 130 कोटी लोक 2.5 करोड झाडं दरवर्षी लावत नाहीत. एक झाड कापायला मोठं व्हायला 20 वर्ष लागतात. लावत नाहीत आणि जगवत नाहीत. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आज जर अमेरिकेमध्ये गेलं तर प्रति व्यक्ती 420 ते 426 झाडं आहेत. युरोपमध्ये प्रति व्यक्ती 380 ते 386 झाडं आहेत. आमच्या देशामध्ये प्रति व्यक्ती 27 झाडं आहेत. अरे बापरे. तुम्हीच जगणार नाही तर तुमचा धर्म, तुमचा देश कसा जगेल? बाकी पण आपल्याला थ्रेटनिंग्स खूप असतील समाजाला, देशाला, पण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ज्याच्यात सामान्य माणूस एक सैनिक म्हणून लढू शकतो. म्हणून आम्ही या विषयाकडे बघतो. दुसरं, आमच्या देशामध्ये लाकडांवर जाळण्याची परंपरा कधी आली, ही पद्धती रूढी कधी आली हे सांगणं कठीण आहे. परंतु आज ही चालू आहे. मग आम्हाला वृक्ष तोड थांबवता येईल का? मग त्याला दुसरा पर्याय पण द्यावा लागेल, शोधावा लागेल. कालांतराने लोक स्वीकारतील, पण तर द्यावा तर लागेलच आम्हाला. तर लाकूड जाळल्याने काय होतं? तर सगळ्यात एक महत्त्वाचं आहे की झाडांचा ऱ्हास होतो, कत्तल होते. सगळ्यात मोठं आहे की कार्बन मोनॉक्साईड, पार्टिकल मटेरियल्स, ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या टॉक्सिक आहे, जे खूप विष आहे. हे सगळ्या वातावरणात या लाकडांमुळे जास्त प्रमाणामध्ये असतं. मग त्याचं आम्ही एक लॅबॉरेटरी असेसमेंट पण केलं आहे. त्याचं लॅबॉरेटरीमध्ये जाऊन त्याच्यावर संशोधन केलं की लाकूड आणि गौरीमध्ये काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. तर लाकडाची कॅलरिफिक व्हॅल्यू ही 3800 ते 4000 असते. प्रत्येक जातीच्या लाकडाची वेगवेगळी असते. गौरीचं पण तसंच आहे. उत्तर प्रदेशमध्ये कॅलरिफिक व्हॅल्यू तिथल्या गाईची आणि इथल्या गाईच्या शेणाची फरक असतो. तर ही साधारणतः कमीत कमी 4300 ते 4600 आहे. म्हणजे शरीराला, म्हणजे त्या अग्नीला धारण करण्याची ती जी काही शक्ती असेल, हीट सामावून घेण्याची कॅलरिफिक व्हॅल्यू ही गौरीमध्ये जास्त आहे. गौरीमुळे कार्बन मोनॉक्साईड आणि पार्टिकल मटेरियल्सचं प्रमाण हे खूप कमी आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर दर 100 ग्रॅमला 22% फक्त गौरीमध्ये आहे. तर जवळपास 47 ग्राम पर किलोग्राम हे लाकडामध्ये आपल्याला सापडेल. तर इतकं याच्यामध्ये अंतर हे आपल्याकडे आहे. आणि म्हणून आपल्याकडे पूर्वी यज्ञामध्ये पण सुद्धा गौरीचा वापर जास्त करायचे. काही लाकूड असे आहेत, आंबा वगैरे जी काही लाकूड आहे, ज्याला आपण काही ग्रह आणि ताऱ्यांची, नक्षत्रांची झाडं म्हणून म्हणतात, ज्याला यज्ञामध्ये म्हणतात समिधानची झाडं, त्या झाडांमधून हे कमी निघतं. हे प्रमाण कमी आहे. पण बाकी झाडांमधून हे प्रमाण जास्त आहे. तर राख जर म्हटली तर लाकडांपासून 15% 14 ते 15% ॲश मिळते राख, आणि गौरीतून 9% ॲश मिळते. हे पण प्रमाण आहे. मी त्या राखेकडे पण नंतर येणारच आहे याच्यावर. तर सगळ्या संशोधनाने एक लक्षात येतं की देशी गाईच्या गौरीवर जर शव जळलं, दहन झालं, एक तर पवित्र मानतात. आमच्या देशामध्ये धर्माचे जे 7 सनातन धर्माचे पिलर्स आहेत, त्यात गाय हा पहिला पिलर आहे. बरोबर. त्या गाईच्या शेणावर आधारित जर दहन झालं तर ते पवित्र दहन मानल्या जात असतं. मी या संदर्भातच विचारतो की गाईच्या शेणाचा वापर करणार,
आता जसं लाकडांचा वापर एक ठराविक म्हणजे एका मृतदेहासाठी किंवा एका शवासाठी ठराविक प्रमाणात लाकडं लागत असतील, तर तसं ह्या ज्या गोवऱ्यात त्यांचं प्रमाण किती असू शकेल? बघा, एक तर पहिली गोष्ट अशी आहे की एवढं शेण उपलब्ध आहे का, हा तुमच्या प्रश्नाच्या आधीचा प्रश्न. मी त्याचंच उत्तर देतो आधी. आमच्या देशामध्ये साधारणतः जे गोधन आहे हे 20 करोड आहे. एक गाय साधारण 9 ते 15 किलो शेण देते. आपण मिनिमम 10 किलो सरासरी समजू. म्हणजे रोज आमच्या देशामध्ये गायी 200 करोड टन एवढं शेण आमच्या देशात रोज निघतं. ह्या शेणाचा किती टक्के शेतीसाठी उपयोग होतो, किती टक्के फर्टिलायझरसाठी उपयोग होतो, किती टक्के हाऊस डोमेस्टिक उपयोग म्हणून त्याचा उपयोग होतो, ह्याचं जर पर्सेंटेज काढलं तर सगळ्यात जास्त आमच्या देशामध्ये हे सगळं प्रमाण 24% वर नाही आहे. 76% शेण हे ड्रेनेजमध्ये जातं, नालीमध्ये जातं किंवा नदीमध्ये व्हायला जातं. ह्याचा उपयोग इथे होऊ शकतो. आणि म्हणून आमच्याकडे आज एवढं शेण उपलब्ध आहे ज्याच्यावर आम्ही एवढं सगळं दहन करू शकतो. मग हे दहन करायला नेमकं मग गवऱ्या किती लागतात, तुमचा प्रश्न आता आहे की तो लाकडाच्या तुलनेत किती आहे. साधारणतः सरासरी एका माणसाला 300 किलोपासून तर पुढे 800 किलोपर्यंत लाकडं वापरतात. आपल्या इथे लाकडाचं दहन हे ओपन क्रेमेशन, कारण दहन हे 2 प्रकारे होतं, एक बंद याच्यात आणि एक उघड्या याच्यात. ओपन क्रेमेशन आणि क्लोज क्रेमेशन असे 2 असतात. तर लाकडावर क्लोज क्रेमेशन होत नाही, म्हणजे अजून कुठे झालेलं नाही. पण ओपन क्रेमेशनमध्ये 300 ते 800 किलोपर्यंत, 1000 किलोपर्यंत नेतात. आणि सगळ्यात श्रीमंत आणि मालदार आणि खूप मान मर्ता बसणारा माणूस कोणता, की जो आपल्या आईवडिलांना 1000 किलोच्या वर लाकडांवर जाळे. दुर्दैवाने आमच्या देशामध्ये ही पण एक विचार पद्धती एस्टॅब्लिश झाली आहे. त्यामुळे तो जास्त लाकडं लावतो. ग्रामीण भागामध्ये तर प्रत्येक घरातून लाकूड आणतात, तर किती लावलं हे कळतच नाही. आणि एक भीती असते त्यावेळी की ते प्रेत नीट जळलं पाहिजे. पण जर नीट आपण विचार केला तर प्रेत जाळण्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या. 1 ऑक्सिडेशन, 2 कंबशन आणि 3 इव्हॅपोरेशन. या 3 पद्धती म्हणजे प्रेत जळतं. ह्याला किती टेम्परेचर लागतं, या 3 गोष्टी व्हायला टेम्परेचर पाहिजे. तर आमच्या शरीरामध्ये 80% पाणी आहे, 75 ते 80%. हे इव्हॅपोरेट व्हायला 100 डिग्री टेम्परेचर पुरेसं आहे. नंतर जे मांस आहे स्कल, हे साधारणतः 350 ते 400 डिग्रीवर जळतं. परमेश्वराने शरीर असं तयार केलेलं आहे की 300 डिग्री नंतर हे सगळं कोॲग्युलेट होतं पोटापाशी. पायाकडचं आणि डोक्याकडचं पण एकत्र येतं. आणि ह्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू 6300 आहे. त्याचं पण आम्ही त्या जळत्या प्रेताचं काढून लॅबॉरेटरीत कॅलोरिफिक व्हॅल्यू मोजलेली आहे. तर त्याचाच जळण्यासाठी उपयोग जास्त होतो. 5% बोन्स आहेत, हाडं आहेत, ती साधारण छातीच्या वर डोक्यापर्यंतही जास्त असतात. ह्या बोन्ससाठी 700 डिग्री टेम्परेचर जर 40 मिनटं राहिलं तर बॉडी क्रेमेट होते. आम्ही ह्याचा आधार घेऊन अशा पद्धतीचं एक ओपन क्रेमेशनसाठी आणि एक क्लोज क्रेमेशनसाठी मशीन तयार केलं, ज्याला आम्ही वसुधा मशीन असं नाव देतो. तर हे इन्सिनरेटर आहे. त्या इन्सिनरेटरमध्ये आतमध्ये बॉडी टाकली तर केवळ 50 किलो शेणाच्या आधारावर 700 डिग्री टेम्परेचर मिळतं 40 मिनटं. तर बॉडी पूर्णपणे 1.5 तासात डिकम्पोज होत, म्हणजे पूर्णपणे जळते. डिकम्पोज नाही, त्याचं दहन होतं. आणि ओपन क्रेमेशनमध्ये 100 ते 110 किलोमध्ये. कारण मुळात गौरीची ही कमाल आहे, ही आमच्या मशीनची कमाल नाही आहे, ही त्या गौरीची कमाल आहे, शेणातली कमाल आहे की शेण हे सगळं आपल्याला देत असतं. पण तुमचा हा जो नवीन हा जो उपक्रम आहे किंवा हा जो विचार आहे, हा तुम्ही लोकांपर्यंत कसा पोचवताय किंवा त्याला काय प्रतिसाद मिळतो? असं आहे, समाजामध्ये एकदम विचार काही कोणी स्वीकारत नाही, त्याला वेळ लागतो. हे अशी कल्पना आम्हाला पण आहे. तर आम्ही एक वसुधा वुडलेस क्रेमेशन फाउंडेशन या नावाच्या एक चॅरिटी कंपनीची स्थापना केली. एक 4-5 जण आम्ही एकत्र आलो समविचारी, त्याच्यातून ही आम्ही स्थापना केली. गेल्या 10 वर्षापासून आम्ही हे काम करतो आहोत. आणि लोकांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की बा हे तुम्ही करा, कारण याला जनजागरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर जनजागरणाच्या माध्यमातून हे होऊ शकेल. तर दुसरा जनजागरणाचा आम्ही हिंदू धर्मामधल्या पण काही जाती आहेत की ज्या दफन करतात.
तर त्यांच्यामध्ये जाऊन आम्ही सांगतो. मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण सांगेन. मी अकोला शहरामध्ये होतो, अशीच एक ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये मी बोलत होतो, ही सगळी माहिती सांगितली. तर ग्रामसभेमध्ये नेमकं एका विशिष्ट जातीचेच लोक त्या भागातले बसले होते. आणि ते सगळे कोणती जात असते ती, गोपाळ त्यापैकी होते. हे लोक गाडतात. मला आता एकदम नाव आठवत नाही त्या जातीचं. त्या जातीतल्या लोकांची ती बैठक होती. त्या समाजाचे जे अध्यक्ष होते तेच त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी पूर्ण वेळ माझं विवेचन सगळं ऐकलं. आणि मला माहीतच नव्हतं की हे जाळत नाहीत, हे दहन करत नाहीत, हे गाडतात, याची कल्पना मला नव्हती. आणि आश्चर्य वाटेल की नंतर ते उभे राहिले, त्यांनी 2-3 प्रश्न विचारले त्याच्याबद्दल. मग म्हणले वा हे सगळं चांगलं, आम्ही तर केलं पाहिजे. पण म्हणे बा आमच्याकडे परंपरा आहे की आमच्या जातीत तर गाडतातच. आणि तेही बसून गाडतात. म्हणजे नुसतं असं झोपवून नाही गाडत, तर बसून, जे अत्यंत कठीण आहे. ते बसलेली बॉडी पूर्ण आतमध्ये, कारण ते शव गेल्यावर ते कडक होतं, तर तो माणूस गेल्याबरोबर त्याला मांडी घालावी लागते. तर म्हणे इतकं कठीण काम आहे, आता हे तुमचा आणि आमचा मेळ कसा व्हायचा. मी त्यांना सांगितलं की देशासाठी, धर्मासाठी आपल्याला हा बदल करावा लागेल. मीटिंग तर आटोपली. मी थोडा नाराज झालो की जे नौकं होते लोक, तेच लोकांसमोर मी बोललो. पण पहा, योग म्हणतो मी त्याला, योगही म्हणतो, दुर्दैवी योग होता. पण जे अध्यक्ष होते त्यांचीच सून सकाळी मरण पावली हार्ट अटॅकने. तर त्यांचा मला फोन आला, ते समाजाचे अध्यक्ष, की बा कालच तुम्ही हे सगळं सांगितलं, माझी इच्छा आहे परिवर्तन करण्याची, पण घरातले सगळे नाही म्हणतात आहे, तर तुम्ही आमच्या घरी या. मी गेलो होतो त्यांच्याकडे. तर काल म्हणजे ओळखही झाली होती आदल्या दिवशी, म्हणूनही गेलो होतो दुःखात सहभागी व्हायला. मग स्वाभाविक आहे, मी गेल्यावर तीच सगळी चर्चा झाली. आणि आश्चर्य, त्या लोकांनी स्वीकारलं. आणि ते त्या समाजातलं पहिलं शवदहन झालं, अंत्यसंस्कार पहिला पद्धतीने झाला. आणि मला सांगायला आनंद होतो की आता त्या जातीमध्ये सगळेजणं त्या गावामध्ये तरी शवदहन करायला लागले. तर जनजागरणाची आवश्यकता आहे. दुसरं एक आहे, जनजागरणात कोणाचं ऐकतात? 5 साधारण स्तंभ आहेत. एक साधू संतांचं ऐकतात, ते जे शब्द काढतील तो मान्य करतात आपल्याकडे, की त्या साधूने संतांनी सांगितलं, मग दुनिया एकीकडे आणि संत एका बाजूला. आम्ही ह्या सगळ्यांमध्ये जाऊन त्यांच्या बैठका घेऊन त्यांच्यामध्ये हे जागरण करतो, त्यांना ही सगळी माहिती सांगतो. दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो वैज्ञानिकांचा, की ही वैज्ञानिक पार्श्वभूमी याला आहे. नुसतं असं धार्मिक वगैरे असं नाही आहे, याच्यात कोणतंही रॅडिकलिझम नाही आहे. तर हे धर्माचं श्रेष्ठत्व आहे, परंतु हे शास्त्रीय आहे. शास्त्रीय मार्ग. आणि म्हणून जेवढे पर्यावरणातले शास्त्रज्ञ आहेत वगैरे, अशांच्या मीटिंग, अशांच्या कॉन्फरन्स, त्याच्या माध्यमातून आम्ही हे सांगतो. तिसरं, राजकीय नेत्यांचं ऐकलं जात असतं, कारण ते शेवटी दे आर गव्हर्नन्स तेच करतात. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना भेटणं, त्यांना सांगणं. चौथा भाग असतो की विविध समाजाचे प्रमुख, भूखंड ज्याला म्हणतात, अशांना जाऊन सांगणं किंवा तुम्ही या पद्धती करा. आणि 5वं सामान्य जनता. हे 5 पिलर जनजागरणाचे आम्ही ठरवले. मग यासाठी पत्रकं, पोस्टर्स आणि जी पद्धती असते त्या पद्धतीचा आम्ही वापर करतो. आणि आज एक सांगायला आनंद वाटतो की जवळपास 400पेक्षा जास्त ठिकाणी आज आम्ही अशा मशीन लावलेल्या आहेत भारतामध्ये. आणि केवळ भारतात नाही, तर भारताच्या बाहेर श्रीलंकेला आहे, भूतानमध्ये आहे, बांगलादेशमध्ये आहे आणि माडागास्कारमध्ये आहे. इथे पण आम्ही मशीन लावलेली आहे. नक्कीच, खरोखरच म्हणजे हा जो उपक्रम आहे किंवा हा विचार जो तुम्ही नवीन मांडलेला आहे, हा निश्चितपणे स्वागतार्ह आहे. आणि त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहता लोकांनी सुद्धा येत्या काळामध्ये, भविष्यामध्ये तो स्वीकारावा, आणि जेणेकरून एकूणच निसर्गाचं पण रक्षण होऊ शकेल, आपल्या स्वतःच्या परंपरा, रूढी ज्या आहेत त्याच्यात सुद्धा काही नवीन बदल होऊ शकतील, अशी अपेक्षा आहे. मी एक मुद्दा आणखीन सांगेन याच्या, की आमच्या धर्मातल्या लोकांनी स्मशानाकडे कसं बघावं, त्यासाठी काय करावं, आणि पुढच्या पिढीला आम्ही काय देणार आहोत. असंच घाणेरडं, भययुक्त, जिथे फक्त भीती आहे, चिंचेच्या झाडावर भूत आहे किंवा पिंपळाचं झाड तिथे आहे त्याच्यावर भूत आहे, ह्याच कल्पना देणार आहोत, की स्मशानाकडे बघण्याची नवीन दृष्टी देणार आहोत. आमचं असं स्वप्न आहे, वसुधा ओल्ड क्रिमेशन फाउंडेशन म्हणून एक स्वप्न पण आहे, की देशातलं स्मशान हे एक टुरिस्ट सेंटर पण व्हावं, त्याला ISO पण प्राप्त व्हावा.
असं आमचं एक स्मशानाची ती जागा असावी. ते लाकूड विरहित असावं, ओढलेच असावं, ते इको फ्रेंडली असावं, ते गायीचं रक्षण करणारं असावं, त्याच्यातून रोजगार निर्मिती पण व्हावी, ग्रामीण रोजगार निर्मिती पण त्याच्यातून झालीच पाहिजे. अशा अनेक पद्धतीने आणि स्मशानाचं व्यवस्थापन हे खूप कॉर्डियल असावं, आत्मीयपूर्ण असावं, कारण तो शेवटी शेवटला संस्कार आहे. आलेल्या लोकांना तिथे आत्मीयता मिळालीच पाहिजे. तर केवळ तिथे जाऊन माझ्याजवळ पैसा आहे कुठला आलेला आणि मग तुम्ही द्यायचा अशा दानाच्या भावनेतून नाही करू. तर हे कुठेतरी एक महत्त्वाचं साधन आहे धर्माचं पण. त्या दृष्टीने जागृती आणणं हे आमचं काम आहे. एका स्मशानाचे साधारणतः 4 अँगल्स त्याच्यावर विचार व्हावा असा आम्ही आग्रह धरतो. एक आहे स्मशानाचा सामाजिक दृष्टिकोन कसा असावा. आमच्या देशामध्ये दुर्दैव आहे, सांगायला पण मला बोलायला पण लाज वाटते, जातीची स्मशान आहेत. हे या जातीचं, ते त्या जातीचं, ते त्या जातीचं. आणि तुम्ही जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाचा मला वाटतं 1965 किंवा 67चा खटला जयपूरच्या एका ब्राह्मणाने टाकला होता की ते स्मशान ब्राह्मणांचंच असावं. सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की कोणत्याही जातीचं स्मशान असू शकत नाही. मृत्यूनंतर काहीच नाही तर जात कुठून आले. तर तो खटला खूप गाजला आपल्या देशामध्ये. तर दुर्दैवाने स्मशान हे जातीच्या आधारावर असतं. तर ही पद्धत बंद झाली पाहिजे आणि स्मशानाच्या माध्यमातून समरसता आली पाहिजे. समरसतेसाठी 3 महत्त्वाचे बिंदू असतात, पॅरामीटर्स असतात. एक स्मशान, एक पाणवठा आणि मंदिर प्रवेश. तर ह्या गोष्टी 3 झाल्या पाहिजेत तर समाज समरस झाला. आणि म्हणून त्याचा सामाजिक दृष्टिकोन हा समरसतेचा दृष्टिकोन असा आहे. आणि ही समरसता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होऊ शकते. उदाहरणार्थ प्रत्येक गावामध्ये एक पाणवठा पाहिजे. पूर्वी विहीर होती, त्याच्यावर कोणी पाणी भरू देत नव्हतं तथाकथित अस्पृश्य लोकांना, म्हणून आलं होतं एक पाणवठा पाहिजे. आता गावागावामध्ये वॉटर टँक लागलेले आहे आणि त्याच टँकमधून तर नळ सगळ्या घरात गेलेले आहेत. मग एक पाणवठा झाला की नाही. पण हा केला कोणी? हा तुम्ही आम्ही नाही केला, हा टेक्नॉलॉजीने केला. मग स्मशानामध्ये जर अशी नवीन टेक्नॉलॉजी आली तर हे जातीविरहित स्मशान होईल की नाही. नाही, खरोखर म्हणजे हे तुम्ही जे म्हणताय हा सगळा विचार जो आहे हा खरोखरच आधुनिक विचार आहे. हळूहळू जसा जसा तुम्ही तो प्रचार त्याचा करणार आहात तसा तसा तो समाजामध्ये झिरपत जाणार आहे आणि तो स्वीकारावा समाजाने. पूर्णपणे त्याच्यापासून म्हणजे कोणतेही असं एक पूर्वग्रह मनामध्ये न ठेवता तो स्वीकारला पाहिजे अशी आपण अपेक्षा करूया. तर आत्ताच आपण गाठीभेटी या कार्यक्रमात प्रशांत हरताळकर यांच्याशी संवाद साधला आणि अंत्यसंस्काराच्या संदर्भात जे आपण गायींचं जे शेण आहे किंवा गोवऱ्या जे आहेत त्यांचा वापर करून कशा पद्धतीने अंत्यसंस्कार करू शकतो हा एक नवीन विचार आपल्याला ऐकायला मिळाला. तुम्ही इथे सर आलात आणि खूप महत्त्वपूर्ण हा विचार मांडला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही संधी दिली या जनजागरणाची तर मी सगळ्यांदा प्रार्थना करेल की अशा नवीन विचाराला स्वीकारा. नवीन पिढीच्या हातात काहीतरी चांगलं देण्याचा आपण सगळे प्रयत्न करू, एवढी फक्त इच्छा. आणि आपल्याला खूप धन्यवाद. निश्चितपणे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमच्या newsdanka.com या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.